मागील 7 महिन्यापासून धाराशिव जिल्ह्यातील रब्बी हंगामापासून आम्ही 7,883 मेट्रिक टन युरिया कुठं गेला याचा पाठपुरावा घेत आहोत। त्यासाठी धाराशिव जिल्ह्याच्या कृषी अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदनं दिली, आंदोलनं केली। त्यांनी आम्हाला संबंधित युरिया प्रकरणाची आवश्यक असणारी कागदपत्राची माहिती जी मागितली होती ती दिली नाही, म्हणून आज राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांना मी निवेदन दिले आणि त्या निवेदनात स्पष्ट मागणी केली की रब्बी हंगामामध्ये खत कुठल्या शेतकऱ्यांना किती विकला, कुणाला विकला याची माहिती मी जी कृषी विभागाला मागितली होती त्यात मला त्यांनी दिलेल्या माहितीमध्ये असं दिसून आलंय की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकाच घरातील 4 जणांच्या व्यक्तीच्या नावावर 120 बॅग दिलेले आहेत। असे शेकडो शेतकरी आहेत की ज्यांच्या नावावर जमीन नाही। मी त्यांचं तहसील कार्यालयाकडून भूमिहीन सर्टिफिकेट सुद्धा काढलेले आहेत। त्या भूमिहीन शेतकऱ्यांच्या नावावर शेकडो पोती युरिया विक्री केला गेला असं दाखवलं। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणखीन त्याच्या पुढे जाऊन कृषी विभागाचा भोंगळ कारभार, भ्रष्टाचार चव्हाट्यावर येत असताना ज्या शेतकऱ्यांना 2 एकर जमीन आहे कुटुंबामध्ये अशा एकाच घरातल्या अल्पवयीन मुलींच्या नावावर सुद्धा 120 बॅगपेक्षा जास्त खत विक्री दाखवली। अशी काही शेतकरी त्यामध्ये जवळपास 100 पेक्षा जास्त आहेत। भूमिहीन शेतकरी असतील, अल्पवयीन शेतकरी असतील, तसेच आपल्या धाराशिव जिल्ह्याच्या बाहेर खरं तर वास्तविकता ही आहे की धाराशिव जिल्ह्यात खत भेटत नव्हता म्हणून या आंदोलनाला सुरुवात झाली। परंतु सगळ्यात महत्त्वाचं बार्शी तालुका असेल, बीड जिल्ह्यातल्या आपल्या जिल्ह्याच्या सभोवतालचे तालुके असतील, यात सुद्धा ठिकाणी हजारो मेट्रिक टन खत विक्री झालेलं त्यांनी दिलेल्या माहितीमध्ये निष्पन्न झाले। आता पुढची भूमिका काय असणार आहे? पुढची भूमिका मी राज्याच्या कृषी मंत्री यांना 1 महिन्याच्या आत संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसंच ज्या शेतकऱ्यांना खत विक्री केलाय त्याची माहिती सार्वजनिक करून ग्रामपंचायतच्या बाहेर ढकवण्यात यावी, त्याचं जाहीर प्रकटन काढण्यात यावं, म्हणजे जेणेकरून कृषी विभागानं कुणाला खत विकला, आपल्या नावावर किती खत विक्री झाला हे सर्वसामान्य शेतकऱ्याला समजावं। यासाठी मी त्यांना निवेदनातून प्रमुख मागणी केली। कार्यालयीन वेळेत कर्मचारी हजर राहत नाहीत, त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी याचीही मागणी केली। आणि 22 कोटी रुपयांच्या 2025 मधील ज्या निविष्ठांच्या द्वारे त्यांनी खरेदी केलेली आहे त्यात तर भरपूर अनियमितता आहे, त्याची रीतसर तपासणी करावी यासाठी मी त्यांच्याकडे निवेदनाद्वारे उच्चस्तरीय समितीची मागणी केली। त्यांनी जर 1 महिन्याच्या कालावधीमध्ये समिती गठीत करून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर व भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कारवाई नाही केली तर मी त्यांना कुठलीही पूर्वसूचना न देता, पूर्वकल्पना न देता गाढव आणि नांगर भेट देणार आहे असं निवेदनात मी त्यांना इशाराही दिला आहे। काही जणांच्या नावावर शेती नसतानाही त्यांच्या नावावर खत विकलंय, म्हणजे नेमकं प्रकरण काय आहे? नेमकं प्रकरण म्हणजे ज्यावेळेस यांना मी माहिती मागितली त्यावेळेस त्यांनी दुकानदाराकडून माहिती मागून घ्यायला सुरुवात केली आणि दुकानदारांनी त्यांना माहिती द्यायची म्हणून घाई गडबडीमध्ये अशा शेतकऱ्यांची नावं त्याच्यामध्ये ज्यांना युरिया द्यायचा होता त्या शेतकऱ्यांची नावं तर लाभार्थ्यांची आलीच नाही ती, पण नावामध्ये असं आलं की त्यांनी दिलेल्या 720 पानाची माहिती मला कृषी विभागाने दिली की या कुठल्या शेतकऱ्यांना युरिया विकला, ती माहिती तर अपूर्णच आहे। मी त्यांना आधार कार्ड आणि मोबाईल नंबर मागितला होता, ती तर दिलेच नाही, परंतु त्यांनी याच्यात जाणीवपूर्वक दिशाभूल करावी, प्रकरणाला वेगळं वळण लागावं, माहिती अपूर्ण दिली तर कुठलाही भ्रष्टाचार उघडा पडू नये अशी काळजी घेतली। परंतु मी त्याचा अभ्यास केल्यानंतर जवळपास त्या 720 पानामध्ये मला 100 पेक्षा जास्त शेतकरी असे सापडलेत की त्यांना 1 गुंठाभरही जमीन नाही। तशा प्रकारचं मी तहसील कार्यालयामधून रीतसर राजपत्रित अधिकाऱ्यांच्या सहीद्वारे दिलं जाणारं भूमिहीन सर्टिफिकेट सुद्धा घेतलेलं आहे। त्या भूमिहीन सर्टिफिकेटच्या सुद्धा आमच्यापाशी कॉपी आहेत आणि त्यांच्या नावावर सुद्धा युरिया विक्री झालेला त्यांनी दाखवलाय।